येस, गुड मॉर्निंग. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपला न्यूट्रिशन शेक कसा बनवायचा आहे. येस, शेकच्या अगोदर आपल्याला 15 मिनटं एक एनर्जी ड्रिंक घ्यायचा आहे. येस, आणि मग नंतर शेक आपला बनवायचा आहे. कसा बनवायचा तर ते मी सांगणार आहे आज. आपलं एक मिक्सरचं पॉट घ्यायचं. जर मिक्सरचं पॉट नसेल तर शेकर कपही चालेल. 250 ते 300 ml पाणी अगोदर टाकायचं आणि मग नंतर जे आपले न्यूट्रिशन आहे, प्रोटीन पावडर, पर्सनलाइज्ड प्रोटीन पावडर, त्याचा 1 चम्मच घ्यायचा. जास्त भूक लागत असेल तर 2 चम्मच घ्यायचे. येस, असं हाफ कट करायचं आहे सगळ्या डब्यांना. येस, तर असं सपाट म्हणजे प्रेस करता येईल असं. येस, असं पूर्ण भरून नाही घ्यायचं चम्मच. 1 चम्मच किंवा 2 चम्मच घ्यायचे. भूक लागत असेल तर 2 चम्मच घ्यायचे. शेक मॅट हे आहे. शेक मॅट मिल्क रिप्लेसमेंट. पहिले दुधात घ्यायचो, आता दूध चांगलं येत नसल्यामुळं आपल्याला दुधाच्या ठिकाणी हे प्रोडक्ट अवेलेबल झालेलं आहे. याचे पण सेम 2 चम्मच घ्यायचे आहे असं सपाट. येस, सगळ्यांचं हाफ कट करायचं आहे जेणेकरून प्रेस करून आपल्याला घेता येईल. येस, झाले 2 चम्मच. प्रोटीनचं 1, शेक मॅट 2 आणि फॉर्म्युला 1 3. ह्याच्यामध्ये इथं फॉर्म्युला 1 जे आहे ना, त्याची 3 इथं फ्लेवरचं नाव असतं. हे पान फ्लेवर आहे. याच्यात चॉकलेट, कुल्फी, व्हॅनिला, मँगो, ऑरेंज, बनाना, स्ट्रॉबेरी असे 9 फ्लेवर आहेत. येस, 1 2 हे 3. आणि याला आता ग्राइंड करून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे. येस, येस 2 मिनिट फिरवून झाल्यानंतर जर कुणाला थंड शेक आवडत असेल तर त्याच्यात आपण आईस क्यूब पण टाकू शकतो. कारण थंड शेक आईस क्यूब टाकल्यानंतर शेक थंड होतो आणि खूप छान लागतो. तर मी रोज घेते. हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, खूप छान लागतो. तुम्हीसुद्धा ट्राय करा. आणि परत फिरवून घ्यायचं आहे बर्फ टाकल्यानंतर. येस, येस, बर्फ टाकल्यानंतर फिरून पण झालेला आहे आणि आपला शेक रेडी आहे. येस, कन्सिस्टन्सी खूप छान येते. बर्फ टाकल्यानंतर असा घट्ट शेक झाला ना तर भूक लागत नाही. असा पतला शेक झाला ना तर लवकर भूक लागते. त्यामुळं शक्यतो घट्ट बनवायचा आहे. आणि नंतर आपले जे वेगवेगळे सप्लिमेंट्स असतात ते आपण त्याच्यासोबत घेऊ शकतो. येस, सेल्युलॉस, मल्टीविटॅमिन, कॅल्शियम, जॉईंट सपोर्ट जे आपल्याला आहेत आपल्याजवळ ते आपण घेऊन एन्जॉय करू शकतो. येस, ह्याच्यासोबतच घ्यायचं आहे. आणि शेक संपल्यानंतर आपण जे सुरुवातीला एनर्जी ड्रिंक घेतलं होतं ना, परत हे संपल्यानंतर 15 मिनिटांनी परत हे एनर्जी ड्रिंक घ्यायचं आहे गरम पाण्यातलं. येस, थँक्यू सो मच. तुम्हीसुद्धा एन्जॉय करू शकता न्यूट्रिशन शेकसोबत. मस्त, थँक्यू.